शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आज शहरात अनधिकृत भोंगे उतरवण्याची धडक मोहीम राबविण्यात आली। माननीय सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील आवाजाच्या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून यामुळे बार्शी शहर आता भोंगेमुक्त झाले आहे। शांतता कमिटीच्या बैठकीनंतर निर्णय काही दिवसांपूर्वी 22 फेब्रुवारी रोजी बार्शी शहरात एका घटनेवरून तणाव निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक बोलावली होती। या बैठकीत सर्व धर्मीय प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या होत्या। यापूर्वीही पोलिसांनी शांतता मीटिंग घेऊन सर्व धर्मांच्या प्रार्थना स्थळांवरील भोंगे स्वतःहून काढून घेण्याबाबत आवाहन केले होते। आजची प्रत्यक्ष कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज 28 फेब्रुवारी रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी आपल्या स्टाफसह ही मोहीम राबविली। या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे: मस्जिदींवरील कारवाई, एकूण 11 मस्जिदींची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 8 मस्जिदींवरील 14 भोंगे उतरविण्यात आले। मंदिरांवरील कारवाई, शहरातील 5 मंदिरांवरील 8 भोंगे काढून घेण्यात आले। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, बार्शी शहर पोलीस ठाणे। माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर व डीवायएसपी श्री अशोक सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बार्शी शहरातील धार्मिक स्थळावर असणारे अनधिकृत भोंगे जे ध्वनी प्रदूषण करत होते ते आज विशेष मोहीम राबवून उतरवण्यात आलेले आहेत। जवळपास 13 मस्जिद, 1 मदरसा आणि 5 मंदिर याच्यावरील 22 भोंगे आपण काढलेले आहेत। आणखीन इतर कोणत्या भागात राहिले असतील तर ते पण उद्या विशेष मोहीम राबवून आम्ही भोंगे काढणार आहोत। नागरिकांना विनंती असणार आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करावे व धार्मिक स्थळावर अनधिकृत भोंगे कुणी लावून ध्वनी प्रदूषण करू नये, अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल।